नमस्कार मित्रांनो, निशिकांत गोसावी 7159 या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आलो होतो दिंडोरीला एक कामानिमित्त. तर आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, मी जिथं जातो तिथं मला माझे भोले भेटूनच जाता. तर इथे एक विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. तर तिथं आलो आहे मी आणि इथं आता भोलेंचं मंदिर आहे. मी अजून पूर्ण बघितलं नाही. मी बघायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तर बॅक साईड कॅमेरा मित्रांनो तुम्ही बघू शकता. इथं नंदी महाराज बसलेले आहे. मी याच्यावर अंदाज लावून टाकला हे आमच्या भोलेंचं मंदिर आहे. तर आता मी मंदिरात जातोय. तर मंदिरात जाण्या अगोदर म्हटलं पहिले आपण व्हिडिओ काढू, सर्वांना दाखवू. भोले म्हटलं काही विषयच नाही. हे बघा, हे बघा आपले महादेव. हर हर महादेव, शंभो शंभो शंभो. जे काही बोलायला जागाच राहिली नाही. जिथे जातो तिथे भेटूनच जाता मला. हे आहे म्हणून टेन्शन नाही मला. अशा प्रकारे मला मंदिर भेटलेलं आहे. मला खूप आनंद झाला आहे. तर आता इथं तुम्ही भोलेंचं मंदिर बघितलंच. तर पुढे गेल्यानंतर मी विंध्यवासिनी देवीचं मंदिर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, हे विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठं मंदिर आहे. तर आता हे बघा, मध्ये जाण्यासाठी कशी सोय केलेली आहे, व्यवस्थित शेड वगैरे सगळ्या गोष्टी. तुम्ही आजूबाजूला बघू शकता. पूर्ण डोंगरावर मंदिर आहे मित्रांनो हे. बघा किती छान मंदिर आहे. इथे एक स्वयंभू नंदी महाराज दिसत आहे मला. नाही बघा, हे श्री विंध्यवासिनी देवी. चला आता पाहून मध्ये जाऊया. देवा की देवा. हे देवीचा मंत्र लिहिलेला आहे. घंटा. ओम नमः शिवाय देव. जय विंध्यवासिनी माता की जय. किती छान सिंह बघा, किती छान आहे. ओम नमः शिवाय. तर हे मेन मंदिर आहे देवीचा. श्री विंध्यवासिनी माता की जय. पादुका आहे. ओम विंध्य माता की जय. देव माया की जय. बघा इथं स्वामींची किती छान प्रतिमा आहे. श्री स्वामी समर्थ. माँ शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, माँ कात्यायनी, माँ कालरात्री, महागौरी, सिद्धदासी, सिद्धदात्री, माँ सिद्धदात्री. अशा प्रकारे बघा किती छान मंदिर आहे. खूप आणि निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही इकडे आले तर नक्की इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्या. तर बोला विंध्यवासिनी माता की जय. मित्रांनो विंध्यवासिनी मातेचं दर्शन झाल्यानंतर आता इथे साईडला अजून एक मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. तर हे आहे आपले महाकालांचे सेनापती श्री कालभैरव. किती छान मंदिर तुम्ही बघू शकता. कालभैरवांचं मंदिर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही, पण इथं आपल्याला भेटलं. इथं महाकाल पण आहे आणि कालभैरव पण आहे. तर बोला कालभैरव महाराज की जय. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हे विंध्यवासिनी देवीचं मंदिर, भोलेंचं मंदिर आणि कालभैरवचं मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता निघतो नाशिकसाठी. चला सगळ्यांना बाय.